ठेवून मी काम केलं आणि तो विश्वास कमवण्याचं काम. तो माझा भाऊ कुणाच्या तरी आईच्या पोटचं लेकरू सकाळी घरी निघाले आणि परत घरी आलं नाही. त्या आईच्या यातना एक स्त्री समजू शकते. त्या आईच्या दुःखामध्ये मी सहभागी आहे. त्या घरामध्ये असणाऱ्या प्रत्येक स्त्रीच्या, त्या घरात असणाऱ्या त्याच्या भावाच्या, त्याच्या घरच्या आई वडिलांच्या दुःखामध्ये मी सहभागी आहे. आज अशी परिस्थिती परत बीड जिल्ह्यामध्ये येऊ नये हीच मी ईश्वर चरणी, वैद्यनाथाच्या चरणी प्रार्थना करते आणि मुंडे साहेबांच्या चरणी प्रार्थना करते की अशा परिस्थितीशी लढण्याची सक्षमता आणि शक्ती ही माझ्या लोकांमध्ये. आपण जसे आहोत त्याच जसा नेता आहे. आता मी मोठी बहीण आहे, मी बाबा जसे करायचे तसे करायचे. बाबा असे मागे पाठीला हात घेऊन चालायचे, तशीला अर्धे लेकरं या परळीमध्ये आमच्या नात्र्यामध्ये. हो रे राजाई, नात्र्यामध्ये हो रामू, तुझा मुलगा दाखवत होता त्या दिवशी बाबा कसे चालते. त्यांनी तर साहेबांना पाहिलंच नाही. आमचा सचिन आहे नात्र्याचा, त्याची मुलगी साहेबांसारखं चालून दाखवाय. आज या राज्यामध्ये मुंडे साहेबा जसं नेता आहे, जसा कार्यकर्ता आहे, तसाच खाली कार्यकर्ता तयार होत असतो. आपल्या कार्यकर्त्यांवर आम्ही आयुष्यामध्ये चांगलेच संस्कार करायचा प्रयत्न केलेला आणि माझ्या कार्यकर्त्यांकडून, माझ्या जवळच्या माणसाकडून कोणालाही नख सुद्धा लागलं नाही पाहिजे